विचार करा, एक असा डोंगर जो जिंकणं पूर्णपणे अशक्य मानलं जात होतं, पण अफाट जिद्द आणि अचूक रणनीतीसमोर त्यालाही नतमस्तक व्हावं लागलं. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण इतिहासातील सर्वात अशक्य वाटणाऱ्या लष्करी मोहिमांपैकी एका थक्क करणाऱ्या घटनेचा वेध घेणार आहोत. आता प्रश्न असा पडतो की एका बाजूला फक्त 300 मावळे आणि समोर तब्बल 1500 खड्या सैनिकांचा पहारा असलेला अभेद्य कोंढाणा किल्ला, हे असं अशक्यप्राय आव्हान कसं पार केलं गेलं असेल? बरं, हा कोणताही अपघात किंवा योगायोग नक्कीच नव्हता, तर अत्यंत धाडसाने आणि विचार करून आखलेला हा एक अचूक लष्करी डावपेच होता. चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया. दोन्ही सैन्यांमधील तफावत पाहिली तर ती खरोखरच धक्कादायक आहे. एका बाजूला उदयभान राठोड, अतिशय कडक शिस्तीचा राजपूत किल्लेदार, त्याच्या हाताखाली 1500 मुघल सैनिक, प्रचंड मोठा तोफखाना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंचावर असल्याचा मोठा फायदा. आणि दुसऱ्या बाजूला वेळ अगदी मर्यादित आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखालील फक्त 300 चपळ मावळे. समुद्रसपाटीपासून तब्बल 4300 फूट उंचीवर असलेला हा किल्ला जिंकणं हे खरं तर एक भौगोलिक कोडच होतं. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यांवर 24 तास तोफा तैनात असायच्या. तिथे समोरासमोर हल्ला करणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. त्यामुळे तानाजींनी एक अगदी वेगळाच अनपेक्षित मार्ग निवडला, तो म्हणजे द्रोणागिरीचा कडा. आता या कड्याचं महत्त्व थोडं समजून घेऊया. लष्करी भाषेत सांगायचं तर ब्लाइंड स्पॉट म्हणजे संरक्षणातील अशी जागा जी नैसर्गिकरित्या इतकी अभेद्य वाटते की तिकडे जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. उदयभानचा असा ठाम विश्वास होता की अरे, या कड्यावरून एखादा माणूस काय फक्त वाराच वर येऊ शकतो. आणि नेमका हाच मुघलांच्या संरक्षणातील सर्वात मोठा ब्लाइंड स्पॉट किंवा कच्चा दुवा ठरला. द्रोणागिरीचा कडा म्हणजे काही साधासुधा डोंगर नव्हता. तो चक्क 90 अंशात म्हणजे अगदी सरळ उभा असलेला भयंकर खडक होता. मोगलांना वाटलं की ही तर आपली नैसर्गिक ढाल आहे, तिथे पहारा देण्याची काही गरजच नाही. पण जे मोगलांना नैसर्गिक अडथळा वाटत होता ना, तोच मराठ्यांसाठी किल्ल्यात जाण्याचा अचूक आणि पूर्णपणे असुरक्षित असा प्रवेशमार्ग ठरला. आणि हे सगळं अतिशय कल्पकतेने स्टेल्थ इन्कर्जन म्हणजेच गुप्त घुसखोरीचं तंत्र स्पष्ट करतं. विचार करा, महिनोन्महिने वेढा घालून बसण्यापेक्षा रात्रीच्या अंधारात अत्यंत वेगाने आणि कोणालाही न समजता शत्रूच्या हद्दीत शिरून अचूक हल्ला करणं. खरं सांगायचं तर ही रणनीती आजच्या आधुनिक काळातील स्पेशल फोर्सेससारखीच होती, नाही का? ही चित्तथरारक घटना नेमकी कधी घडली तर 4 फेब्रुवारीच्या म्हणजेच माघ वद्य नवमीच्या त्या अंधाऱ्या रात्री. थंडीचे दिवस होते, दाट धुकं पसरलेलं होतं आणि याच धुक्याने मावळ्यांना एक नैसर्गिक आडोसा दिला. शस्त्रांचा अजिबात आवाज नको अशी कडक सक्त मनाई होती. आधी एक मावळा मुक्तपणे तो कडा चढून वर गेला. त्याने एका मोठ्या खडकाला दोर घट्ट बांधला आणि मग त्या दोराच्या सहाय्याने 300 मावळे अत्यंत वेगाने आणि अगदी मुकाट्याने वर चढले. आता इथे थांबून एका अतिशय प्रसिद्ध गैरसमजाबद्दल बोलणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक पोवाड्यांमध्ये आणि लोककथांमध्ये आपण ऐकतो की हा कडा घोरपडीच्या साह्याने चढला गेला. पण वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एक घोरपड एका पूर्ण वाढ झालेल्या शूरवीराचं त्याच्या शस्त्रांसह असलेलं वजन कधीच पेलू शकत नाही. हे यश कोणत्याही घोरपडीचं नसून ते केवळ आणि केवळ मावळ्यांच्या अफाट शारीरिक क्षमतेचं आणि प्रस्तरारोहण म्हणजेच रॉक क्लाइम्बिंगच्या कौशल्याचं होतं. अशा प्रकारे 300 मावळे अत्यंत नियोजनबद्धरित्या तो कडा चढून गडावर शिरले. सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे अत्यंत शांततेत पार पडत होतं. पण अचानक या गुप्त मोहिमेला एका भयानक वळणाचा सामना करावा लागला. झालं असं की गडावर पोहोचल्यानंतर एका अगदी लहानशा चुकीमुळे काही भांड्यांचा आवाज झाला. आणि हा एकच आवाज ती भयान शांतता भंग करण्यासाठी पुरेसा ठरला. शत्रूचे पहारेकरी खडक्कन जागे झाले, नगारे वाजू लागले आणि या गुप्त हल्ल्याचं रूपांतर क्षणार्धात एका थेट महायुद्धात झालं. विचार करा, आता त्या अवघ्या 300 मावळ्यांना तब्बल 1500 मुघल सैनिकांच्या प्रचंड फौजेचा सामना करावा लागणार होता. आणि युद्धभूमीवर नेतृत्व किती महत्त्वाचं असतं हे या प्रसंगातून अगदी स्पष्ट दिसतं. तानाजी मालुसरे यांनी थेट किल्लेदार उदयभानला गाठलं. दोघांमध्ये अत्यंत भयंकर द्वंद्व झुंपलं. या घनघोर युद्धात तानाजींची ढाल तुटली, त्यांच्या हातावर घाव बसले. तरीही थोडीसुद्धा माघार न घेता त्यांनी आपला फेटा हाताला गुंडाळला, वार झेलले आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते अत्यंत प्रखरतेने लढले. शेवटी तानाजींना वीरमरण आलं, पण लगेचच शिलार मामांनी पुढे होऊन उदयभानवर प्राणघातक हल्ला केला आणि त्याला तिथेच ठार केलं. आपला सेनापती
आपला नेता असा धारातीर्थी बनलेला पाहून मावळ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. युद्धभूमीवर अचानक नेतृत्व हरपल्यानंतर सैन्याची जी अवस्था होते अगदी तसंच झालं. मावळ्यांचा धीर खचला, ते मागे फिरले आणि जीव वाचवण्यासाठी पुन्हा त्याच कड्यावरून खाली उतरून पळून जाण्याच्या उद्देशाने मागे धावू लागले. आता इथे अत्यंत रंजक लष्करी संकल्पना पाहायला मिळते, ती म्हणजे बर्न द बोट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्याच माघारीचा रस्ता पूर्णपणे नष्ट करणं, ज्यामुळे एकतर विजय मिळवावा लागतो नाहीतर मरण पत्करावं लागतं. आणि तानाजींचे धाकटे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी बरोबर याच मानसशास्त्रीय डावपेचाचा तिथे वापर केला. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सूर्याजी मालुसरे उरलेल्या 200 मावळ्यांसह कल्याण दरवाजा फोडून आत आले होते. पण त्यांनी पाहिलं की अरे, आपलेच मावळे युद्धभूमीवरून मागे पळत आहेत. क्षणाचाही विलंब न लावता सूर्याजींनी एक अत्यंत कठोर निर्णय घेतला. त्यांनी थेट कड्यावरचे ते सगळे दोर कापून टाकले आणि आपल्याच सैनिकांचा माघारी जाण्याचा एकमेव रस्ता कायमचा बंद करून टाकला. आणि त्या क्षणी सूर्याजींनी जे शब्द उच्चारले ना, ते आजही अंगावर शहारे आणतात. ते मावळ्यांना कडाडून म्हणाले, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही काय भागूबाईसारखे पळताय? कड्यावरचे दोर मी कापून टाकले आहेत. आता एकतर शत्रूवर तुटून पडा, नाहीतर त्याच कड्यावरून खाली उड्या मारून मरा. या एका वाक्यानं मावळ्यांच्या नैराश्याचं रूपांतर एका भयंकर रागात आणि अफाट पराक्रमात केलं. यानंतर जे घडलं तो केवळ एक विजय नव्हता, तर तो एक इतिहास होता. माघारीचा रस्ता कायमचा बंद झाल्यामुळे त्या मावळ्यांनी पुन्हा एकदा प्राणपणाने युद्ध सुरू केलं. त्यांच्या अंगात जणू काही संचारलं होतं. त्यांनी उरलेल्या मुघल फौजेचा अक्षरशः धुवा उडवला आणि तो अशक्यप्राय वाटणारा कोंढाणा किल्ला अखेर स्वराज्यात आणला. पण दुर्दैवाने या देदीप्यमान विजयाची किंमत खूप मोठी होती. जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, तेव्हा त्यांच्या मुखातून अत्यंत जड अंतःकरणाने हे उद्गार बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. तानाजींच्या सर्वोच्च बलिदानाची ती एक अत्यंत भावस्पर्शी आणि कायमची अजरामर झालेली पावती होती. पुढे जाण्यापूर्वी इतिहासातील एका महत्त्वाच्या वस्तुस्थितीवर थोडा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. अनेकांचा असा समज आहे की तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतरच या किल्ल्याचं नाव कोंढाणावरून सिंहगड ठेवण्यात आलं. पण ऐतिहासिक पुराव्यांवरून आणि पुरंदरच्या तहापूर्वीच्या पत्रांवरून हे स्पष्ट होतं की या किल्ल्याचा उल्लेख सिंहगड असा युद्धाच्या आधीपासूनच प्रचलित होता. त्यामुळे महाराजांचे ते उद्गार तानाजींच्या अतुलनीय शौर्याला दिलेली एक अत्यंत सार्थ आणि शोभेशी उपमा होती, हे नक्की. आता शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. जर काही मोजक्या व्यक्तींच्या एक अशक्य वाटणाऱ्या चढाईने आणि अचूक रणनीतीने इतिहासाला इतकं सखोल वळण दिलं असेल, तर आजच्या आधुनिक जगात लष्करी किंवा अगदी आपल्या व्यावसायिक रणनीतीमध्ये असे कोणते ब्लाइंड स्पॉट्स असतील जे अजूनही असुरक्षित आहेत? नक्की विचार करा. या ऐतिहासिक विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.